हाय गाईज, तर आता मी ऑइल फ्री भेंडी बनवणार आहे. तर मी तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे. इथे बघू शकता, हे आहे भेंडी, कांदा, लसूण, मिरची आणि कढीपत्त्याची 4 पानं. तर आता आपण कढई गरम झालेली आहे. थोडासा गॅस स्लो करायचा आहे आपल्याला. आणि यामध्ये मी टाकत आहे जिरे, थोडीशी मोहरी पण टाकूया. पहिली वेळेसच बनवत आहे मी, बघूयात कशी होते. आता आपल्याला टाकायचं आहे कांदा, याला आपण असं छान हलवून घेऊयात आता, जेणेकरून खाली हे चिपकणार नाही. त्यासाठी आपल्याला हलवत घ्यायचं आहे. लसूण टाकत आहे मी, कट केलेल्या बारीक मिरच्या उभ्या कट केल्या मी त्यांना. खूपच लहान केल्यानंतर ते काढता येत नाहीत ना. जर तसं लहान लेकरं वगैरे जर असेल तर अशा उभ्या आतमधून उभ्या कट करायच्या मिरच्या आणि मोठ्या मोठ्याच टाकायच्या, जेणेकरून नको असेल ते आपण साईडला काढून ठेवू शकतो. याला छान असं परतू द्यायचं आहे. आता कढीपत्ताही टाकले मी. आता बघूया कशी होते आपण भेंडी. आता हे खूप ड्राय झालं, त्यामुळे थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. याला आणखी हलवूयात आता. इथं हे थोडंसं वेळ परतू देऊयात आपण. छान परतल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. बघू शकता इथे छान असा कलर आलेला आहे. आता छान परतलं आहे सगळं. आता त्याच्यावर आपल्याला मसाले टाकायचे आहेत, जेणेकरून खाली करपणार नाही. लाल मिरची, हळद, मसाला थोडा. मसाले जळणार नाहीत यामुळे थोडंसं मी 1 चमचाभर असं पाणी टाकलेलं आहे. याला आपण छान असं हलवून घेऊया. हे छान मसाले यात शिजलेले आहेत. आता गॅस स्लोच आहे. त्यात आपल्याला कट केलेली भेंडी टाकून द्यायची आहे. त्याला छान आपण हलवूयात. चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात आपण यात. पुन्हा एकदा याला आपण असं हलवूयात, जेणेकरून मीठ सगळीकडे मिक्स होईल. छान थोडा वेळाला झाकून ठेवूयात. आता 1 मिनिट झालेले आहेत, 1-2 मिनिट. याला आपण असं काढून घेऊया. वाव, छान नुसतं. त्यात आपण शेंगाचं कूट टाकून घेऊया. आणि 1-2 मिनिट पुन्हा झाकून घेऊया. आता 1 मिनिट झालेला आहे. वाव, छान. त्याला पुन्हा आपण हलवून घेऊया. वाटतही नाही आहे की ऑइल फ्री भेंडी बनलेली आहे. असं वाटते नॉर्मलच आपण जशी रोज भेंडी बनवतो तशीच आहे, फक्त यात तेल तेवढं नाही आहे. तर काय करायचं आपल्याला, मी लिंबू घेतलेला आहे. त्यातली मी बीट काढून घेते. आता हा लिंबू त्यात आपण थोडासा पिळून घेऊया. आय थिंक एक छोटंसं बी गेलं. त्याला आपण आणखीन एक वेळेस हलवूयात. डन, आपली भेंडी तयार आहे. तर आपली भेंडी तयार झालेली आहे. यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. दॅट्स इट. आता झाकून ठेवूया. भेंडी तयार आहे. आता आरोहीला टेस्ट करायला लावणार आहे मी. बच्चू, टेस्ट मला सांग बरं.
अगोदरची जी भेंडी होती ना त्याच्यापेक्षा तर छानच लागली. छान. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.